चाललोय दोघं भाऊ दोन होता बाई, दोन गाडीच्या गावाच्या पालख्या भेटणार तिकडे नॉर्मली. आता बघूच टायमावर आहे आम्ही का लेट चाललो देवाला माहित. कालपासून तर ऑन टाइम चाललोय आम्ही एकदम, म्हणजे चाललो तिथे क्रेझी डॉट टायमिंग वर जातोय. डॉट असा विषय होते. आता बघूया काय सी आहे, लेट्स सी. क्रेझी वरती ना पण आई पालखी दिसली ना क्रेझी मजा वाटेल. पालखी बघा पुढे जायला गेला जरा. नाचवणार रॉईस क्रेझी नाचवणार आता. जस्ट वेट अँड वॉच. तयारच आहे.
फी भरायसाठी गर्दी बघा. वन साइड गर्दी, वन साइड बायकांची गर्दी. तिकडे एवढं जास्त गर्दी नाही दिसत आहे, पण इकडे वन साइड केलं ते. नीट टुटी फ्रुटी नाही खांदा म्हणून तो मला देतोय. मला दे, खाली फेकून पैसा जास्त नाही आपल्याला. कॅज्युअल आहे. चिकन 65चे तू पैसे देतोय. मी पण नाही देते. डायरेक्ट पळून जायचं. चोरी तर चोरी पळून जायचं. माइंडसेट मला माइंडसेट खातो आता. हे क्रेझी. अनदर फ्री वन दिस फुकट eating. You are the one who eating. I didn't cut. You lick it. Give it to me. You lick it and It's fine. lick it. Everything is ended, bro, and we are going Shopping. shit. आता घरी चाललोय. असाच थकून शोल्डर पंप झालाय जरासा पालखी नाचून. आता इज्जत नाही काढली. ठीक आहे माझी. मी काय काढू. जेवढी झाली माझ्याने नाचवली मी. कसं आहे माहिती का, तुम्हाला सांगतो लॉजिक. सांगू तुला सांगितलं सांगू का, की जर पब्लिकमध्ये तुम्ही नाचवता म्हणजे ग्रुपमध्ये, तर काय दुखापत व्हायचे चान्सेस व्हेरी लेस. पण तुम्ही जर जाताय शायनिंग मारायला, जसे ते डुओमध्ये तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये आधी मागे की दोघं नाचवतात, दॅट इज रिस्की. बट दे आर प्रोफेशनल ऑल्सो, बट सम नूबीज ऑल्सो गो. तर ते रॉंग ठरू शकतं, कारण की अंदाज नसतो, जड पालखी असते, पडू बिळू शकते. म्हणून आपल्याला जमेल तेवढं करायचं. आणि तेच रूल वापरून मस्त मी ग्रुपमध्ये गेलो, नाचवलं, मजा आली. तेवढाच आपल्याला आशीर्वाद भेटला. क्रेझी. अजून काय पाहिजे लाईफमध्ये. किनी काय माहिती त्याचा हातभार लावला नाही, त्यांनी कंटिन्यू शूटिंगमध्येच हातभार दिलाय त्याचा. खुश आहे मला नाही. हां, त्यांनी म्हणजे व्हर्च्युअली म्हणजे लाईव्ह आशीर्वाद घेतले त्यांनी. बस तेच बाकी आहे, तेच महत्वाचं आहे. हां, ते पण किंगच आहे. व्हर्च्युअली लांबनं लाईव्ह काय पण आशीर्वाद भेटणं मेन IMP 100%. बाकी ठीक आहे. कुठल्याही फॉर्ममध्ये आशीर्वाद भेटणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते भेटलं आहे आम्हाला. मग मला अजून जाऊ दे. आणि आता आम्ही चाललोय. आता पालख्या जरा ते ओट्या भरायचं म्हणजे झालंच आहे. ते आता येऊन सानेवर ठेवतील पालख्या आणि त्याच्यानंतर विषय क्लोज होईल. एवढंच बोलायचं मला. मग आता घरी जाऊन चिलॅक्स वन्स अगेन बसायचं. झोप आली तर कॉफी सुकी चाटायची आणि पंप करायचं स्वतःला. हेच तर आहे. सनसेट पण झालाच आहे आणि काय राहिलं नाही. आणि टी शर्ट पूर्ण अंगाने माकलेलं आहे घामाने. सो इज म्हणजे कंजूस झालाय भैया. बघ पैसे असून सुद्धा कंजूसी सारखं राहण्यात आहे ना. बघ पैसे असून मजा नाही झालो. मी नाही झालो. मजा नाही. मजा तुला उद्या दाखवून मी माझी रिचनेस करून दे की तू इक्वॅलिटीच्या रूलमध्ये. बघ मी इक्वॅलिटीच्या रूपमध्येच असतो कायम. तुझ्यापेक्षा तर लय जास्त इक्वॅलिटी. आणि माझे तर ठेवत नाही मी. आणि माझे मी असले कोणाला द्यायचे ते पण ठेवत नाही. दोन्ही मी बरोबर क्लिअर करून घेतो. या तू हिसाबचा पक्का आहे. आय थिंक तू पप्पांकडून शिकलाय तुझ्या. बघ that is the biggest lesson I learned in my childhood. After that I didn't learn anything because you know dark comedy only that's reality. No dark, only reality. Understandable by his family and little bit me. Yeah, some of them no, I think very wrong topic. Yeah. आवाज आहे का. क्रेझी आवाज. तर क्रेझी शीट होती. मजा आली ऐकायला. थिंक ते ट्रायहॅड देते भाऊ आपला. क्रेझी कंटेंट पांढरीची आई कुठे. नाही रे नाही देणार ती. आई कोण फेलियर. I hate
फेलियर. I hate catties. वन ऑफ द फेलियर. I hate catties. I hate pussies because they are very aggressive. Bye. गलत बोलतो. एवढे पैसे उडवत नाही. शाळेत राहिले लावणं मग गेलं. तो काय शाळेत राहिलाय काय हात लावणं गेलं ते जेवायच्या अगोदर. 100% मी पण रिग्रेट झाला. इन्स्टंट रिग्रेट झाला. 500 रुपये दिसतात. स्टेशनच्या टॉपिक चाललं की भरोसा नाही करायचा एकदम इझिली पब्लिक वरती. पब्लिक भीक मागताना फक्त बरं एकदम भीक मागते 100%. एकदम गाईसारखी भीक मागणार नंतर ते क्रेझी थिंग करतात. बिलेवरती बिले. छोटी छोटी नाही केळी आहेत. छोटी छोटी केळी घेऊन चाललंय क्रेझी. कुठला पाळा वजन चालतोय गलत आहे सगळं. ठीक आहे लाईट आहे तो सब कुछ ठीक आहे. ॲज्युअल आहे. लाईटीने पण नाही करू वाचू शकत रे. काय कळालं नाही चिकन होतं का मटन होतं. मटन होता. 100% तुझी लायकी नाही मटन होतं तुला. 90% मला ते फील होती पण तरी सुद्धा शिया काय सीन झाला. मी जरा लोणली पडली. एक केळं भेटलं. थांबा जरा भेटतो कॉल इकडून. बोलू शकतो मी खोलतोय. बोल तू. बोल ना बोल. म्हणजे ते हार्ड लागत होतं ना मला वाटलं की गावठी आहे. थोड्या पिरियड साठी मला वाटत होतं की गावठी आहे. पण नंतर फील पण झालं की नाही बकऱ्यासारखं गेलं ते. आणि रिलायझ कधी झालं तुला? आता म्हणजे कन्फर्मेशन आता झाली. लिस्ट कन्फर्मेशन मी कधीपासून घेतो कंदगी. पण नाही मला आवडत नाही ती गोष्ट खाणं. मला घेऊन येते मग 4 लोकांना ती किती पण आवडत होतं ते मला घेऊन देते. यांचं नव्हतं एवढं चांगलं मला पण मटन. केळं उघडलं ते नाही उचललं की नाही केळं पडलं तिथं ते. आय थिंक मी तर नाही उचललं. मी कशाला उचलू. तिथंच ठेवणं गेलं ते. कुठे लुल्ली तू उचलली आहे की तुझी मेन चली. बघितला एक लाईव्ह प्रूफ आहे की जी मेंटल हेल्थ एवढी गेलेली आहे ना. हे परिणाम त्याच्या गोष्टी आहेत. 100%. हा उचलून आला. आय थिंक हात पडला होता. आणि मरणार नाही तू मरणार. मी मला माहितीच नाही. आणि तो उचलला नसेल आणि खरंच गायब झाला असेल तर. कारण मी झाडाला लटकत होतो इकडे बाहेर पिंपळाच्या. आई बरोबर कॉलवर बोलता मी आज इथं झोपणार. मी आज इथं झोपणार. माझी जागा फिक्स. जय श्रीराम. काय वाजू शकत नाही. जय बजरंगबली. चला भेटू आपण याच्यानंतर. जय श्रीराम. कॅमेरावर काहीतरी होतं वाचलं मी. रत्नागिरी काय तिकीट काय बोलू नाही शकत. एकदम ऑर्गॅझम देऊन गेला डायरेक्ट करणे वाला विषय. कुठली पण काठी बिठी